हॅलो नमस्कार, आपण पाहताय सुशील इन्फो या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. ज्या लोकांनी ही पीक पाहणी पासून वंचित राहिले त्याच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. सरकारने आता आपल्याला सन 2025 हिवाळी अधिवेशनाच्या विषयाबाबत विधानसभा लक्षवेधी सूचना उपस्थित झाली आहे. ज्याची ही पीक पाहणी राहिली आहे. खरीप हंगामात 2025 मध्ये विविध मुदतीत ई पीक पाहणी नोंद झालेल्या शेतकऱ्यांनी पिकाची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी याचा अध्यक्ष राहील. तहसीलदार सदस्य, गट विकास अधिकारी सदस्य, तालुका कृषी अधिकारी सदस्य यांच्याकडे सदर समितीच्या ज्या शेतकऱ्यांनी काही कारणामुळे पिकाची नोंद करता आली नाही अशा लोकांनी 7/12 उतार्यावर आली नाही त्याबाबत प्रत्यक्षात पीक असल्याची फेर चौकशी करून दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत अहवाल जिल्हा अधिकारी यांना सादर करावा. सदर समितीने करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून 2 दिवसात निर्गमित करण्याची कारवाई करावी. जिल्हा अधिकारी यांनी याबाबत दररोज आढावा घ्यावा आणि सदर अहवाल महसूल विभागीय तसेच पणन विभाग सादर करावा. अहवालानुसार पणन विभागाने पीक खरेदी करण्याबाबत पुढील आवश्यक कारवाई करावी. सदर समितीच्या फेर चौकशीमध्ये होणाऱ्या पीक नोंदणी अनुषंगाने शेतीतील शेतमाल खरेदी केंद्रावर खरेदी करण्याच्या अनुषंगाने पणन विभागाने आवश्यक त्या पुढील सूचना निर्गमित करण्याची कारवाई करावी. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.महाराष्ट्र गव्हर्नमेंट संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी आपण डिजिटल साक्षरी करून आढावा घेत आहे. ज्या लोकांनी ही ऑफलाईन पद्धत आहे 2026 पर्यंत आपल्याला दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत अहवाल जिल्हा अधिकारी यांना सादर करावा. एक तर तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तुम्ही ऑफलाईन नोंदणी करू शकता. ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात 2025 मध्ये ई पीक पाहणी केली नाही अशा लोकांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांनी ऑफलाईन पद्धतीने याचा फायदा घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.